हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड फिजिक्स चॅप्टर नंबर 6 मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स की जे तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. सगळ्यात पहिल्यांदा इंट्रोडक्शनमध्ये असं काहीच नाही आहे की जे एक्झाममध्ये खूप इम्पॉर्टंट आहे आणि येऊ शकतं. या ठिकाणी मात्र तुम्हाला डिफॉर्मेशनची डेफिनेशन पाहायला मिळते. ही डेफिनेशन ॲज सच लिहायला नाही येणार, बट तुम्हाला MCQमध्ये येऊ शकतं की द चेंज इन शेप ऑर साईज ऑर बोथ ऑफ अ बॉडी ड्यू टू अन एक्सटर्नल फोर्स इज कॉल्ड डॅश. सो या ठिकाणी तुम्हाला मग डिफॉर्मेशन, स्ट्रेस, स्ट्रेन असे काही ऑप्शन्स येऊ शकतात जे तुम्हाला MCQमध्ये येईल. असं लिहायला वगैरे शक्यतो नाही येणार. बाकी दॅट नेक्स्ट यू कॅन स्किप. फक्त तुम्हाला इथून हे माहिती पाहिजे की इलास्टिसिटी म्हणजे काय, प्लास्टिसिटी म्हणजे काय, हे इव्हन पुढे येणार आहेच, त्याच्यामुळे आपण आत्ता स्किप केलं तरी पण चालेल. आफ्टर दॅट नेक्स्ट या ठिकाणी तुम्हाला इलास्टिसिटीचे डेफिनेशन पाहायला मिळते. सो ही तुम्हाला प्रॉपर्टीजमध्ये किंवा एक्झाममध्ये लिहायला वगैरे येऊ शकते. MCQमध्ये पण येऊ शकतं. इलास्टिसिटीला ब्लँक दिलं जाईल आणि किंवा तुम्हाला 1 मार्कसाठी आन्सर इन 1 सेंटेन्समध्ये डिफाईन वगैरे करायला पण येऊ शकतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेम परफेक्ट इलास्टिसिटी पण करायचं आहे. त्याच्यानंतर प्लास्टिसिटी पण तुम्ही हवं तर करून ठेवू शकता. इवन इट्स नॉट दॅट मच इम्पॉर्टंट, बट ठीक आहे, इफ यू वॉन्ट तुम्ही करून ठेवू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्ट्रेस आणि स्ट्रेन. स्ट्रेसची डेफिनेशन अलॉंग विथ त्याचा फॉर्म्युला आणि त्याचं युनिट हे तुम्हाला 2 मार्कांसाठी विचारलं जाऊ शकतं. डेफिनेशन, फॉर्म्युला आणि युनिट. सिमिलरली त्यासोबतच स्ट्रेनची डेफिनेशन, स्ट्रेनचा फॉर्म्युला, स्ट्रेनला युनिट नाही आहे त्याच्यामुळे एवढंच, ठीक आहे. आणि जर त्यांनी विचारलंच की स्ट्रेनचं युनिट लिहा तर सरळ लिहायचं की स्ट्रेन हॅज नो युनिट्स, ठीक आहे. कारण किंवा तुम्ही असं पण लिहू शकता स्ट्रेन इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी, हे पण लिहा आणि स्ट्रेन हॅज नो युनिट्स, सिम्पल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे स्ट्रेसचे काही प्रकार आहेत. याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रेसचं प्रकार लिहायला नाही येणार, मग तुम्हाला कसं येऊ शकतं की व्हॉल्यूम स्ट्रेन डिफाईन करा अलॉंग विथ फॉर्म्युला, टेन्साईल स्ट्रेन डिफाईन करा अलॉंग विथ फॉर्म्युला. सो असं तुम्हाला या ठिकाणी हे लिहायला येऊ शकतं 2-2 मार्काला. शक्यतो तुम्हाला टेन्साईल स्ट्रेस नाही लिहायला येणार, बट इफ यू वॉन्ट तुम्ही करून ठेवू शकता. काय येऊ शकतं याच्यामधलं, व्हॉल्यूम स्ट्रेस तुम्हाला लिहायला येऊ शकतं 2 मार्कांसाठी. लिहा म्हणजे डिफाईन करायचं, डेफिनेशन लिहा आणि मग याचा फॉर्म्युला लिहा, असं येऊ शकतं, ठीक आहे. सो व्हॉल्यूम स्ट्रेन आणि व्हॉल्यूम स्ट्रेस दोन्ही करून ठेवायचं आहे. दोघांपैकी तुम्हाला काहीही विचारलं जाऊ शकतं, लई नाही 2-2 मार्काला, ठीक आहे. इफ पॉसिबल तुम्ही डायग्राम ड्रॉ केली तरी पण चालेल, कंपल्सरी नसणार आहे, बट ठीक आहे, डायग्राम तुम्ही हवं तर ड्रॉ करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे शिअरिंग स्ट्रेस. हे पण तुम्हाला लिहायला येऊ शकतं. सो अगेन डेफिनेशन, फॉर्म्युला आणि तुम्हाला हे ड्रॉ करून दाखवावं लागेल जर 2 मार्कांसाठी आला तर, कारण तेच याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. ते ड्रॉ करण्यासाठीच हा प्रश्न येऊ शकतो, कारण बाकी तर खूप सारे स्ट्रेसचे प्रकार आहेत, पण याच्यामध्ये असं काय वेगळं आहे तर याच्यामध्ये हेच वेगळं आहे. हे तुम्हाला ड्रॉ करून दाखवावं लागेल, ठीक आहे, अलॉंग विथ दिस डेफिनेशन, कारण इथेच मेन त्यांनी नेमकं शेअरिंग स्ट्रेस काय आहे हे सांगितलं आहे. नेक्स्ट तुम्ही पाहिलं असेल मी एक क्वेश्चन पेपर पण अपलोड केला आहे, त्याच्यामध्ये हुक्स लॉला खूप महत्त्व आहे, त्याच्यामुळे हुक्स लॉ इज इम्पॉर्टंट. हुक्स लॉमध्ये हे सायंटिस्टचं नाव वगैरे नाही लिहिलं तरी पण चालेल. बेसिकली हुक्स लॉमध्ये काय इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला ग्राफ ड्रॉ करायचा आहे. ग्राफ ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला एकतर हुक्स लॉ नेमकं काय आहे ते सांगायचं आहे. जसं की या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते की स्ट्रेस आणि स्ट्रेनचं जर आपण रेशो घेतलं तर ते कॉन्स्टंट येतं. त्यासोबतच तुम्हाला हा पूर्ण ग्राफ ड्रॉ करून दाखवावं लागेल आणि नेमकं इलास्टिक लिमिट म्हणजे काय हे एवढंच फक्त सांगावं लागेल. तुम्ही बाकी सायंटिस्टचं नाव ते तुमच्यावरती आहे तुम्हाला लिहायचं की नाही, बट जेव्हा हुक्स लॉ एक्सप्लेन करायला येईल तेव्हा हे सगळं एक्सप्लेन करणं. ग्राफ तर खूप महत्त्वाचं आहे. कधी कधी येतच असं की हुक्स लॉ विथ हेल्प ऑफ ग्राफ एक्सप्लेन करा, तर तेव्हा तुम्हाला ग्राफ तर ड्रॉ करायचंच आहे आणि कधी पण हुक्स लॉ आलं तर ग्राफ ड्रॉ करायचंच आहे, कारण विदाऊट ग्राफ तुम्ही नाही एक्सप्लेन करू शकत. नेक्स्ट आहे इलास्टिक मॉड्युलस. इलास्टिक मॉड्युलसमध्ये तुम्हाला लिहायला वगैरे नाही येणार, बट तुम्हाला न्यूमॅरिकल्स येऊ शकतात, त्याच्यामुळे हा फॉर्म्युला करायचा आहे. हा मेन करून ठेवा फॉर्म्युला. बाकी तुम्ही याचे जे काही सगळे डेरिव्हेशन्स आहेत तुम्हाला हे माहिती पाहिजे की यंग्स मॉड्युलस म्हणजे काय, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस बाय लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. मग तुम्हाला स्ट्रेस आणि स्ट्रेन तुम्ही या ठिकाणी मनाने व्हॅल्यूज पण पुट करू शकता. दुसरी गोष्ट यंग्स मॉड्युलसचं डायमेन्शन माहिती पाहिजे. हे अगेन आलंच एक्झामला MCQमध्ये, तर त्यासाठी बाकी तुम्ही ठीक आहे, बाकी तुम्ही स्किप करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे जे न्यूमॅरिकल आहे थोडंसं मोठं आहे, बट तरी पण सेमिस्टरसाठी तयारी करत असाल तर हे न्यूमॅरिकल करून ठेवू शकता. या व्हॅल्यूज लक्षात ठेवायची गरज नाही आहे, हे तुम्हाला एक्झाममध्ये ब्रॅकेटमध्ये लिहून दिल्या जातात.
आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सिमिलरली हे मात्र करून ठेवायचं आहे. हे तुम्हाला 2 मार्कांना येऊ शकतं कारण जास्त काही अवघड नाही आहे. तुम्हाला फक्त यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला या ठिकाणी वापरायचा आहे, जो की हा फॉर्म्युला आहे आणि तुम्हाला आन्सर मिळेल. शक्यतो तुम्ही यंग्स मॉड्युलसचा हाच फॉर्म्युला लक्षात ठेवा कारण हा मोस्टली सगळ्याच ठिकाणी यूज केला जातो. बाकी हे पण तेच फॉर्म्युले, जास्त काही वेगळं नाही आहे, पण या ठिकाणी तुम्हाला डेरिवेशन दिलं आहे त्यापेक्षा बेस्ट आहे हा फॉर्म्युला, युनिव्हर्सल आहे. फक्त एवढंच की तुम्हाला जर एखादी वेगळी कुठली तरी बॉडी दिली किंवा वेगळं काहीतरी डायमेन्शन्स दिले तर मात्र तुम्हाला याच्यामध्ये चेंजेस करावे लागतील. बाकी तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता. नेक्स्ट आहे बल्क मॉड्युलसवरती क्वेश्चन विचारला जातो. तर बेसिकली तुम्हाला बल्क मॉड्युलस म्हणजे काय ते माहिती पाहिजे आणि बाकी तुम्ही याच्या आधारे बल्क मॉड्युलसचं फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आहे बल्क मॉड्युलसवरती एक एक्झाम्पल आहे. काही नाही, तुम्हाला सेमच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे आणि त्या फॉर्म्युल्याच्या आधारे सॉल्व्ह करायचं आहे. या व्हॅल्यूज लक्षात ठेवायची गरज नाही कारण तुम्हाला एक्झाममध्ये दिलं जातं. नेक्स्ट आहे मॉड्युलस ऑफ रिजिडिटीचा अगेन सेम फॉर्म्युला आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला स्ट्रेस बाय स्ट्रेनच येणार आहे. फक्त एवढंच की डायमेन्शन्स थोडेफार बदलत आहेत कारण बॉडी बदलते. ज्या बॉडीवरती आपण हा स्ट्रेस किंवा स्ट्रेन अप्लाय करतो आहे ती बॉडी बदलते. त्याच्यामुळे आपलं जे दरवेळेचं मॉड्युलस आहे तर त्याचा थोडाफार फॉर्म्युलामध्ये फरक पडते. बाकी काहीच नाही. बघा फोर्स अपॉन एरियाच आहे या ठिकाणी स्ट्रेससाठी. फक्त या ठिकाणी स्ट्रेन थीटा आहे कारण आपण एका पर्टिक्युलर अँगलला या बॉडीवरती स्ट्रेन अप्लाय करतो त्याच्यामुळे. सो बेसिकली अगेन एक न्यूमॅरिकल तुम्हाला करायचं आहे. तुम्ही जर सॉल्ड एक्झाम्पलमधले न्यूमॅरिकल्स केले तर एक्सरसाइजमधले न्यूमॅरिकल करायची गरज नाही आहे. त्याच्यामुळे हे न्यूमॅरिकल्स केले तरी पण इनफ आहे. नेक्स्ट आहे पॉइसन्स रेशो तुम्हाला एक्सप्लेन करायला येतं आणि मी जो तुम्हाला पेपर दिलेला आहे सॅम्पल पेपर त्याच्यामध्ये पण हे आहे. जर हे आलं तर तुम्ही डायग्राम ड्रॉ करून सॉल्व करणं किंवा लिहिणं एक्सपेक्टेड आहे. सगळं तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. बेसिकली या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला अलॉंग विथ फॉर्म्युला सगळं एक्सप्लेन करावं लागेल. हे अर्थात आपण चार्ट नाही लक्षात ठेवणार आहोत, हे पण नाही, बट तुम्हाला फॉर्म्युला त्याचं डेफिनेशन ती पूर्ण डायग्राम एक्सप्लेन करावी लागेल. नेक्स्ट आहे ज्याप्रमाणे हुक्स लॉमध्ये आपण ग्राफ पाहिला होता, सिमिलर ग्राफ तुम्हाला स्ट्रेस स्ट्रेन कर्वमध्ये पाहायला मिळतो आहे. तर बेसिकली याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रेस स्ट्रेन कर्व ड्रॉ करा असं येतं. तर सगळ्यात पहिल्यांदा हा कर्व ड्रॉ करायचा आणि एवढं सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन न करता तुम्ही काय करू शकता की थोडक्यात लिहू शकता की ओ ए काय रिप्रेझेंट करतं आहे, या ठिकाणी ॲट द बी काय आहे, इलास्टिक लिमिट आहे आणि मग इलास्टिक लिमिटची थोडक्यात डेफिनेशन म्हणजे जस्ट एक एक्सप्लेन करणं इलास्टिक लिमिट काय असतं. नेक्स्ट आहे डीवरती फ्रॅक्चर पॉईंट आहे किंवा ए टू से काय आहे, सी टू ई काय आहे, हे तुम्ही जस्ट एवढे एक्सप्लेन करू शकता. इतकं मोठं पॅरेग्राफ न लिहिता पॉईंट्समध्ये आन्सर लिहिलं तरी पण चालेल. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे नाही केलं तरी पण चालेल कारण युजली तुम्हाला स्ट्रेस स्ट्रेन कर्व एवढेच येतं. नेक्स्ट आहे स्ट्रेन एनर्जी. याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन फक्त करायची आहे आणि बाकी डेरिवेशन शक्यतो याचं आलं तर येऊ शकतं, बट आत्ता नाही, फायनल एक्झामला आलं तर येऊ शकतं. युनिटला वगैरे नाही येणार, हे फायनलला आलं तर येऊ शकतं. त्याच्यामुळे करून ठेवा फायनलसाठी करत असाल तर. सो हे आहे स्ट्रेन एनर्जी आणि स्ट्रेन एनर्जीचा फॉर्म्युला लक्षात ठेवा कारण स्ट्रेन एनर्जीचे हे जे सगळे डेरिवेशन्स आहेत फॉर्म्युल्याचे हे तुम्हाला कुठल्याही फॉर्ममध्ये एक्झाम्पल्ससाठी विचारले जातात, म्हणजे त्याच्यामध्ये फॉर्म्युल्यामध्ये विचारले जाऊ शकतात एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी. त्याच्यामुळे हे फॉर्म्युले करून ठेवा. सेमच फॉर्म्युले आहे, त्याच्यामध्ये फक्त त्यांनी प्रत्येक वेळी स्ट्रेसचं व्हॅल्यू टाकायचं आहे, मग स्ट्रेनचं व्हॅल्यू टाकून काय बनतं आहे, मग स्ट्रेस स्ट्रेन दोघांचं व्हॅल्यू टाकून यंग्स मॉड्युलस घेऊन काय डेरिवेशन येते हेच दिले त्यांनी. बाकी तुम्ही कुठलाही एक जरी फॉर्म्युला लक्षात ठेवला एवढा फक्त ठेवला तरी पण चालेल. बाकी तुम्ही तुमच्या क्वेश्चनच्या रिक्वायरमेंटप्रमाणे त्याचं जे काही फॉर्मेशन आहे तर ते बदलू शकता. ठीक आहे. हार्डनेस आणि टफनेस हे काय तुम्हाला असं डेफिनेशन लिहा पर्टिक्युलरली असं नाही येणार. नेक्स्ट आहे फ्रिक्शनवरती न्यूमॅरिकल्स येऊ शकतात. सो तुम्हाला फ्रिक्शनबद्दल थोडक्यात माहिती पाहिजे. स्टॅटिक फ्रिक्शन असेल किंवा कायनेटिक फ्रिक्शन, कुठे गेलं, स्टॅटिक फ्रिक्शन कायनेटिक फ्रिक्शन हे तुम्हाला एक्सप्लेन करायला येऊ शकतं. नेक्स्ट आहे लॉज ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन येऊ शकतं, हे स्किप करू शकता. अगेन तुम्हाला असे जे काही MCQs आहेत, क्वेश्चन्स आहेत की ज्या ठिकाणी असंही तुम्हाला MCQमध्ये पण येऊ शकतं की ज्या ठिकाणी तुम्हाला कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलेला आहे, मास दिला आहे, फोर्स फाइंड आउट करा, फ्रिक्शन फाइंड आउट करा, असे काही प्रश्न जे की एकदम थोडक्यात सॉल्व्ह होतात असे प्रश्न येऊ शकतात. कायनेटिक फ्रिक्शन आणि स्टॅटिक फ्रिक्शनचा डिफरन्स करून ठेवायचा आहे अलॉंग विथ डेफिनेशन. याचे तुम्ही कॅरेक्टरिस्टिक्स पण डिफरन्समध्ये टाकू शकता जर तसे पॉईंट्स येत असतील तर. नेक्स्ट आहे तुम्हाला 2 मार्कांसाठी ॲडव्हान्टेजेस ऑफ फ्रिक्शन आणि डिसॲडव्हान्टेजेस ऑफ फ्रिक्शन येतं. सो हे तुम्ही इझिली डे टू डे लाईफमधलं पण एक्झाम्पल देऊ शकता. असं काही नाही की पुस्तकातच दिलं पाहिजे, पण एक्झाम्पल व्हॅलिड पाहिजे. नेक्स्ट आहे हे तुम्ही हवं तर स्किप करू शकता. ओके, सो चॅप्टर संपलेला आहे. रोलिंग फ्रिक्शन तितकंसं इम्पॉर्टंट नाही आहे, तुम्ही हवं तर स्किप पण करू शकता, पण तुम्हाला ॲटलिस्ट एक थोडीशी माहिती पाहिजे की नेमकं रोलिंग फ्रिक्शन काय असतं ते. ठीक आहे.
सो इन दिस वे आपण पूर्ण चॅप्टरमधलं काय इम्पॉर्टंट आहे ते पाहिले. जसं की या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते डेफिनेशन्सवरती अशा पद्धतीने MCQs बनतात. त्याच्यामुळे तुम्हाला ज्या पर्टिक्युलर डेफिनेशन्स आहेत त्या करायच्या आहेत. ॲज युजल तुम्ही सगळे MCQs करणार आहातच. इफ पॉसिबल शक्य असेल तर आन्सर इन 1 सेंटेन्स पण सगळे करा, कारण हे सगळे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहे. त्याच्यामधला कसाही प्रश्न तुम्हाला एक्झामला येऊ शकतो. बाकी तुम्ही न्यूमॅरिकल्समध्ये इफ टाईम असेल तर तुम्ही सगळे सॉल्व केले तरी पण चालतील, नसेल तर फक्त सॉल्ड एक्झाम्पल्स केले तरी पण इनफ आहे. कारण सॉल्ड एक्झाम्पल्समध्ये प्रत्येक गोष्ट जी आहे तर ती कवर झालेली आहे आणि सॉल्ड एक्झाम्पल्स हे बरोबर 2 मार्काला येऊ शकतील असे आहेत. त्याच्यामुळे सॉल्ड एक्झाम्पल्स करा, तुम्हाला एक्सरसाइजमधले क्वेश्चन्स पण आरामात सॉल्व करता येतील. ठीक आहे. सो आय होप की हा चॅप्टर तितकासा मोठा नाही आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी रिपीट होत आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल सगळे मॉड्युलस जे आहेत त्या सगळ्यांचं ऑलमोस्ट तुम्हाला सेमच एक फॉर्म्युला पाहायला मिळेल, सेम स्ट्रक्चर पाहायला मिळेल. फक्त डिपेंडिंग अपॉन त्याचं वर्क काय आहे, ते कुठे वापरायचं आहे याच्यानुसार मात्र थोडंफार त्याच्यामध्ये चेंजेस होतात. बाकी त्याचे डेफिनेशन्स वगैरे पण ऑलमोस्ट सेमच पाहायला मिळतील. सो आय होप की तुम्हाला या व्हिडिओचा काहीतरी उपयोग होईल, आणि उपयोग होत असेल तर नक्कीच लाईक करू शकता, तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि अशाच पद्धतीने मी इतर काही चॅप्टर्सचे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स अपलोड केलेले आहेत. त्याच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक एक्सेल डॉक्युमेंटची लिंक आहे, सगळ्यात पहिली जी लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही 11th स्टँडर्डच्या सेक्शनमध्ये जाऊ शकता. त्या ठिकाणी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, सेमिस्टरचे क्वेश्चन पेपर्स, युनिटचे क्वेश्चन पेपर्स आणि अशा बऱ्याचशा गोष्टी पण पाहायला मिळतील, त्या तुम्ही चेकआउट करू शकता. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड बाय बाय.